आई आपण एकत्र राहू शकत नाही. पण मी एकटी कशी राहणार? आम्हाला जेलमध्ये पाठवल्यानंतर कशी राहणार होतीस तशी राहा. अरे तेव्हा जीव देणार होते ना मी. एक मिनिट, आपण ह्या विषयावर कशासाठी बोलतोय? अगं हिच्यासाठी सगळं सोपं आहे ग. राडे करायचे आणि मग पुन्हा काही झालंच नाही असं वागायचं. मला नाही जमणार असं. म्हणजे बघितलं जानू, अगं ह्यालाच नकोय मी घरात. म्हणजे सगळ्याच्या मुळाशी हाच आहे. आना आपलं ह्यांचं नाव पुढे करतोय. आई असं बोलून काही होणार नाहीये. आणि पिंट्या आता जर ती सुनीताला स्वीकारायला तयार आहे तर मग काय हरकत आहे? काय करणार? हडला नारायण. आई तू आता हे सगळं चांगल्या मनाने स्वीकारशील का? एक मिनिट. हे काहीच तुम्ही बाबांशी बोलल्याशिवाय नका ठरवू. कारण मला वाटत नाही बाबा यांपैकी कशालाच तयार होतील. पिंट्या हा बाबा, अहो तुमच्याच बद्दल बोलत होतो आता आम्ही. नाही ऐका हो मी बरी आहे बाबा. मी सगळं सांगते ना तुम्हाला. आपण भेटून बोलूया. हो बाबा, मी करते फोन तुम्हाला. हां बाबांशी बोलूया आपण. मला वाटत नाही त्याने काही होईल तर. कारण बाबा आता या सगळ्याच्या पुढे गेले. पिंट्या जानू माझं चुकलं. खरंच माझं चुकलं. माझा हेतू माझ्या पिंट्याचं सुख एवढाच होता ग. यांना समजावशील ना ग तू? यांनी एकदा डोक्यात राग घालून घेतली ना की ते ब्रह्मदेवाचं सुद्धा ऐकणार नाही. दया कर ग माझ्यावर. मी एकटी कशी काय ग राहणार? जीव द्यायचीच वेळ येईल ना ग माझ्यावर. तरुणपणी सोसायचं होतं ना ते सगळं सोसलं. पण आता शक्ती नाही ग माझ्यात. मी माफी मागते ग तुमची. माफी आमची नको मागूस, तुला सुनीताची माफी मागावी लागणार आहे. निघालात तुम्ही? बरं डॉक्टर काय म्हणाले? ठीक आहे, आल्यावर बोलू. काय लगेच निघायचंय तुला? का? हो रे, श्री गेल्यामुळे सगळी जबाबदारी तुझ्यावर आली ना आता. बरं ठीक आहे, सावकाशी आहे. हा कांता, मला माहितीये तू गाडी चालवत नाहीयेस. तरीही कांता उगाच डोकं खाऊ नकोस. ये तू. बाय. निघाले दोघ जण. बापरे, आईंच्या समोर हे सगळं नको. तेच तर. आता येत आहेत. बेबी आत्या, मी यांना घरी सोडते आणि मग बँकेत जाते. झालं का? हो. सगळं ठीक आहे ना? अगदी. जान्हवी, आई नका काळजी करू, खरंच ठीक आहे सगळं. जान्हवी,
बँकेत आज गेलंच पाहिजे का? ऍक्च्युली ना आज नेमकी गीता सुद्धा नाहीये. बरं पण नीट जा हा. चल येते मी. भेटू पुन्हा. हो. येतो. खरंच सॉरी. आमच्यामुळे उगाच तुम्हाला त्रास. अरे तसं नाही, आम्हाला जान्हवीची काळजी वाटते ना म्हणून. तुझं सगळं ठीक झालं ना? हो हो. तुझी रास कुठली रे? का? नाही, 7.5 वगैरे आहे का बघितली असती ना. 7.5 वर्ष राहते ती. माझी 7.5 वेगळीच आहे आणि ती आयुष्यभराचीच आहे. येतो. मला मान्य नाही. बाबा नाही जानू, मी या बाई बरोबर राहणं आता शक्य नाही. खूप उशीर झाला हा निर्णय घ्यायला, पण आता मला माझा निर्णय बदलायचा नाही. उद्या आम्ही हे घर सोडणार. बाबा पण आईला पश्चाताप झालाय. चांगली गोष्ट आहे. मग बाबा एकदा तिला माफ करा ना माझ्यासाठी. हे वाक्य तू किती वेळा बोलली आहेस, आठवतंय तुला? 14 वेळा. पण बाबा आता खरंच तिला पश्चाताप. नाही ग नाही, हे सगळं ढोंग आहे. आमच्या पुढे तिची डाळ शिजली नाही म्हणून तुझ्याकडे जाऊन तमाशे केले तिने. महाकपटी धोरणी बाई आहे ती, कारस्थानी आहे. तिच्या स्वभावात बदल होणं शक्य नाही. तिचं म्हणजे ना कुत्र्याच्या शेपटासारखं आहे. नळीमध्ये घालून ठेवलं ना तरी वाकडं ते वाकडंच, त्यात बदल नाही. पण ती सुनीताला स्वीकारायला तयार आहे. अगं, ती कोण सुनीताला स्वीकारणार? आणि तिला विचारतंय कोण? जेव्हा त्या मुलीला स्वीकारायला हवी होती तेव्हा हाताला धरून बाहेर काढली या बाईने. अगं, परक्याची पोर ती, आई बापाला मागे सोडून आपल्या घरात आलेली. तिलाही नाही हाताला धरून बाहेर काढलं. अगं, मी पण बाप आहे ना मुलीचा. माझ्या मुलीशी कोणी असं वागलं असतं तर चाललं असतं मला. मग ती केवळ परक्याची पोर म्हणून तिच्या अपमानाकडे दुर्लक्ष करायचं आपण का? हिला पश्चाताप झाला म्हणून? ते शक्य नाही. आम्ही आता एकत्र राहणं शक्य नाही. आणि तू नको पडूया.
हा मतलबी बाई आहे. अगं नवीन नाटक आहे तिचं. सगळं निवळेपर्यंत ही अशी वागणार आणि सगळं निवळलं की पुन्हा मूळ रंग दाखवणार. नको नकोच ते, तो मनस्तापच नको. तिची ती राहील सुखात या घरात. आम्ही आपले जातो. त्यातच सगळ्यांचं भलं आहे. हॅलो, कुठवर आहेस? घरीच आहे. आपल्या घरी. हो. कुठे आहेस आता? अगं मग ये ना आत. हो. घाबरते. एवढं काय झालं तिला घाबरायला? ते काय खाणार आहे का तिला? म्हणजे बोलायचंय म्हणावं. ये. मी घेऊन येते तिला. नाही नाही, तू बस. मी आणतो. बस. आलोच. मी माफी मागायला तयार आहे. त्या कशाचाही उपयोग होणार नाहीये कला. मग आता काय पाय धरू का तिचे मी? त्याने तरी समाधान होणार आहे का मग तुमचं? माझं समाधान कशाने होणार आहे हे या जन्मात तरी तुला कळेलसं वाटत नाही मला. कशा आहे ताई? ठणठणीत. सूप प्याला ना सगळं? हे बघ संपलं. रिपोर्ट सुद्धा सगळे नॉर्मल आहेत. हा, देवच पावला. देवच पावला. बरं जान्हवीचं काय आहे? बाबांकडे गेली ना? अगं हो, पण काही फोन वगैरे आला का? नाही ना. डोक्याला तापच आहे बाई. डोक्याला फक्त एकच ताप आहे. तिची आई. घाबरू नकोस बाळा. इथे तुला कोणी काही नाही करणार. पाणी हवंय का तुला? पाणी देऊ? नाही ताई, नको. आपण उद्या शिफ्टिंग करायचंय, ठाऊक आहे ना तुला? हे बघ बाळा, तू सून आहेस या घरची, लक्ष्मी आहेस. पण या घरात ना मुलीची किंमत ठेवली गेली ना सुनेला मान दिला गेला. पण नवीन घरात असं नाही होणार. नवीन घराची सगळी सूत्र तुझ्या हातात असतील. तुला सुनेचा मान सन्मान मिळेल, लेकीची माया मिळेल. बाळा, मी वचन दिलं होतं तुझ्या बाबांना तुमच्या मुलीची काळजी घेईन म्हणून. नाही पाळू शकलो मी ते. माफ कर मला. पण संधी दिलीस तर तुझा जो अपमान झालाय त्याची कसर भरून काढायचा प्रयत्न निश्चित करू आम्ही. तुझ्या बाबतीत जे व्हायला नको होतं ते झालं. या घरातला कर्ता माणूस असूनही त्या दिवशी मी काहीच करू शकलो नाही, पाहत बसलो. पण आता तसं नाही होणार. आता फक्त तुम्हा दोघांचाच राजा राणीचा संसार असेल. तुमच्या संसाराची घडी बसेपर्यंतच असेल मी तुमच्या सोबत. मग तुम्हीच दोघांनी राजा राणी सारखा सुखाचा संसार करा.
आता मात्र अपराधी आहे मी, तुझा शक्य असेल तर क्षमा कर मला. अहो बाबा, असं असं काय बी नाही हाय. हा तुझा मोठेपणा आहे ग. अहो बाबा, म्या काय बी राग धरला नाही हो. अहो म्हणजे बरं, तुमच्या जेवणा खाण्याचं काय? माझ्याकडे डबा आहे. माझ्याकडे बी आहे. मी कॅन्टीन मध्ये जेवणार. ठीक आहे, मग तुम्ही निघा आपापल्या कामाला. इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. उद्या सकाळी निघणार होत आपण, त्यावेळी बोलूया. जानू, निघा तुम्ही, मी सांगतोय तुम्हाला. बाबा पण जानू प्लीज, नको. अहो पण हे बघ, या विषयावर मी कुणाचं काहीही ऐकणार नाहीये. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला ना माझं मतपरिवर्तन करायला, तरी त्याला ते शक्य नाही. निघा बाळा. चुकलं बाई माझं. मला माफ कर. माझ्या पोटच्या पोराला माझ्यापासून तोडू नकोस. माझं घर फोडू नकोस. एकटेपणाचा वनवास मी नाही सहन करू शकणार. त्यापेक्षा मी तुझ्याशी जमवून घेईन. त्या दिवशी जे काही झालं ना, ते सगळं विसरून जा. वहिनी, जान्हवीचा काही फोन आला होता का ग? नाही का ग? अगं श्रीचा फोन येऊन गेला. मला म्हणाला जान्हवी फोनच उचलत नाहीये. अगं बाई, ए, तू श्रीला काही सांगितलं नाहीस ना? नाही ग वहिनी, मी कशी सांगेन? काही सांगितलं नाहीये मी. जान्हवीला वाटलं तर ती सांगेल. बरं केलंस बाई. अगं पण माझाही फोन उचलला नाहीये तिने. तिथे अजून ते रामायण चालू असेल ना? अगं 3-4 वेळा फोन करून झाला वहिनी माझा. बेबी, तुला सगळी परिस्थिती माहिती आहे आता. प्लीज जान्हवीवर चिडू नकोस. हा, वहिनी मला वेळ लागलाय का चिडायला? नाही पण आपलं सांगितलं. पुन्हा एकदा फोन करून बघते मी तिला. मला कळलं ना की ती बँकेत पोहोचलीये की माझ्या जीवाला शांती. आलेच. खरंच माफ कर मला. या सगळ्याला आता खूप उशीर झालाय कला. अहो बाबा, जाऊन द्या ना. अगं जाऊच देतोय ना, म्हणून तर उद्या शांतपणे वेगळे होतोय आपण. अहो माझा जरा तरी विचार करा ना. चाळीत तमाशा केलास तेव्हा तू आमचा जरा तरी विचार केलास का? बाबा, अहो आता हे किती काळ धरून ठेवायचं ना मनात. धरून ठेवत नाहीये ग, नाही धरून ठेवत आहे, पण शहाणपण शिकलोच आहे मी यातून. बाबा, अगं शहाणं व्हायचंच नाही का कधी आपण जानू? आणखी किती तमाशे बघायचे? दरवेळचं नाटक आहे हिचं. किती काळ सहन करायचं? इतके दिवस 4 भिंतींच्या आड चाललं होतं सगळं. आता या बाईने अब्रू नेऊन वेशीवर टांगली आहे. चाळीत मान वर करून चालायची सोय ठेवली नाहीये बाईने. हे बघा बाबा, मला मान्य आहे आईचं चुकलं. अगं मग त्याची शिक्षा तिला व्हायला नको का जानू? हो
पण दरवेळी आपण सोडून देतो आणि हिचं फावतं. ही दुष्टपणा करत राहणार आणि आपण माफ करत राहायचं. अगं आणखी किती काळ हे दुष्टचक्र असं चालू राहणार चालू? कुठेतरी पूर्णविराम लागायला नको का त्याला? मी हात जोडत होतो हिच्या पुढे, पिंट्या पाया पडत होता की बाई चल आता, तमाशे नको करू लोकांसमोर. पण हिला आणखी चेव चढत होता. देखावा करायचा होता ना दुनियेसमोर. तेव्हा नाही हिने विचार केला. आता सुस्त हिला सगळं. पण आता नाही, खरंच नाही. या बाई बरोबर एक दिवस सुद्धा राहायची इच्छा नाहीये माझी. आणि त्यातून पिंट्याला जर पुळका आला आणि त्याने तिला क्षमा केलं तर करू दे, राहू दे तिथे. मी माझा निघून जाईल. मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. बाबा हो असं काय बोलताय तुम्ही? आता तू ठरव बाबा. बाबा माझं ठरले. बास झाला, कंटाळा आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताई, मी आता बाबांना सोडू शकत नाही. जो निर्णय बाबांचा असेल तोच माझाही असेल.